हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी घेऊन आलेले आहे मँगो मावा कुल्फीची रेसिपी. उन्हाळा आहे आणि आंब्याचा सीझन आहे, तर आपण घरी आईस्क्रीम बनवलं नाही असं होणारच नाही. तर मी इथे बनवत आहे मँगो मावा कुल्फी. तर आपण जर ही कुल्फी ट्राय केली तर आपण बाहेरून कुल्फी आणून खाण्यापेक्षा आपण घरीच नक्की ट्राय करू. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. इथे मी घेतलेलं आहे 2 ग्लास दूध आणि ते आपल्याला छान गरम करून थोडंसं आटवून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मग आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे. 2 ते 3 चमचे मिल्क पावडर मी घेतलेली आहे. छान इथे आटत आल्यानंतर दूध, मग त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे. मैत्रिणींनो, जर घरी बनवून कुल्फी खाल्ली तर तुम्ही नंतर विकत कुल्फी ट्राय करणार नाही, तर घरीच कंटिन्यू बनवणार. अशी ही छान मँगो मावा कुल्फी तयार होते आणि तेही घरगुती साहित्यातून. काहीही जास्त म्हणजे जास्त काही आपल्याला विशेष असं काहीही करायचं नाही आहे. फक्त दूध आटवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मँगो पल्प ॲड करून वेलची पावडर आणि साखर ॲड करून कुल्फी सेट करायला ठेवून द्यायची आहे. इथे मी घेतलेली आहे 2 ते 3 चमचे साखर. पाहू शकता तेवढीच साखर टाकलेली आहे मी. हे डिपेंड आहे मँगो किती गोड आहे किंवा आंबट आहे याच्यावरती. तर मी इथे 2 ते 3 चमचे घेतलेली आहे साखर, कारण आंबा खूपच गोड होता. तर आता आपल्याला आंब्याचे पल्प काढून प्युरी करून घ्यायची आहे. ही मिल्क पावडर जी 2 ते 3 चमचे घेतलेली आहे, यामध्ये हे गरम दूध ॲड करून छान पेस्ट तयार करून आपल्याला परत दुधामध्ये मिक्स करायचे आहे. याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला दुधामध्ये मिक्स करायचे आहे. आणि त्यानंतरही थोडा वेळ आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे, जेणेकरून दुधाला क्रीमी टेक्स्चर येईल. पाहू शकता दूध आटत आलेलं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला मँगो प्युरी करून घ्यायची आहे आणि ती थंड दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे. दूध आपल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि इथे जारमध्ये घ्यायचं आहे ते दूध थंड झालेलं. एवढं कोमट झालेलं आहे दूध. आणि आता हे दूध जारमध्ये घेऊन त्यामध्ये आपल्याला मँगो पल्प मिक्स करायचा आहे. आणि हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे दुधामध्ये मँगो पल्प. आणि थोडीशी विलायची पावडरही टाकायची आहे आपल्याला यामध्ये. छान विस्करने आपल्याला छान मिक्स करून त्यानंतर कुल्फी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. तर 7 ते 8 तासानंतर एकदम छान कुल्फी सेट होऊन तयार होते.
तर तुम्ही 6 तासही ठेवू शकता. मी 6 तासामध्येच कुल्फी डिमोल्ड केलेली होती, तर तुम्ही 6 ते 7 तास ठेवू शकता. इथे मी वेलची पावडर टाकलेली आहे थोडी. मैत्रिणींनो, तुम्ही पाहिलं तर 2 ग्लास दूध आणि 2 आंब्यांचा पल्प याच्यामध्ये आपण 6 कुल्फ्या घरच्या घरी बनवू शकतो. तर एकदा नक्कीच ट्राय करा. एकदम सिंपल आणि एकदम घरच्या साहित्यात होणारी ही कुल्फी. जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरही ॲड करू शकता इन्स्टेड ऑफ मिल्क पावडर. आणि जर पूर्णपणे मावा कुल्फी हवी असेल तर तुम्ही जास्त दूध वापरून ते आटवून मग त्याची कुल्फी बनवू शकता. तर मैत्रिणींनो, नक्की एकदा ट्राय करून पहा. अशी ही छान मार्केटसारखी कुल्फी घरच्या घरी आपण रेडी करू शकतो. अशाच पद्धतीने एकदम आपण म्हणजे मँगो बर्फाचा गोळा असाही तयार करू शकतो. याच्यामध्ये आपण दूध ॲड केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये दूध न ॲड करता फक्त पाणी मिक्स करून आणि साखर मिक्स करून तुम्ही मँगोच्या टेस्टचा बर्फाचा गोळा तयार करू शकता. तर नक्की एकदा ट्राय करून पहा. तर तुम्हाला मी ही कुल्फी डिमोल्ड करून दाखवते. कुल्फी डिमोल्ड करण्यासाठी आपल्याला फ्रीजरमधून काढल्यानंतर थोडा वेळ कोमट पाण्यामध्ये किंवा आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर ही डिमोल्ड होते. तर पाहू शकता मैत्रिणींनो, कशी ही कुल्फी तयार झालेली आहे. एकदम मार्केटसारखी आणि एकदम छान टेस्टची कुल्फी घरच्या घरी मी रेडी केलेली आहे. तर तुम्हीही करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली रेसिपी. धन्यवाद.